हा तर मित्रांनो नमस्कार. सध्या आपण वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या दिग्रस स्टेशनला आलेलो आहे आणि इथे आपण जर काम बघितलं तर या ठिकाणी 3 ठिकाणी हे रेल्वेचे खांब आहेत. म्हणजे माझ्या उजव्या साईडला तिथेही बघा आपण आता ते फिट होणार आहेत. तिथून आपला प्लॅटफॉर्म ते प्लॅटफॉर्मचे रूट आहेत आणि या प्लॅटफॉर्मच्या अगदी डाव्या साईडला जे आहे तर आपल्याला इथे हा इलेक्ट्रिक खांब दिसतो. इथे खांब आलेले आहेत आणि माझ्या याही साईडला इलेक्ट्रिक खांब आहे. कारण आपलं दिग्रसचं जे स्टेशन आहे ते क्रॉसिंग रेल्वे स्टेशन असल्यामुळं आपला जो माल आहे व्यापारी माल जो ज्या ठिकाणी येणार आहे तर त्या ठिकाणी आपल्याला इथे आता हे इलेक्ट्रिक पोल फिटिंग झालेले आहेत. म्हणजे ते जे त्या साईडचे 2 प्लॅटफॉर्म आहेत ते प्रवाशांच्या प्रवासासाठी असणार आहे आणि इकडून जे आहे हा स्पेशल ज्याला रूट म्हणतो आपण तर या रूटने आपल्याला इथे आपला जो सगळा इतर ठिकाणून नांदेडहून किंवा इतर अन्य कुठल्याही ठिकाणून आपला व्यापारी माल जो आहे तर तो या ठिकाणी येतो आहे. कारण आपलं हे स्टेशन जे आहे हे क्रॉसिंग रेल्वे स्टेशन आहे आणि दिग्रस ते एकंदरीत 285 किलोमीटरचा आपला हा ट्रॅक आहे. आणि दिग्रसवरून जर आपण साधारण वर्ध्याचं डिस्टन्स जर बघितलं तर इथून यवतमाळ 70 ते 75 किलोमीटर आहे आणि तिथून जे आहे वर्धा कळंब 20 आणि तिथून समजा 40 म्हणजे वर्धा 60 म्हणजे हे मध्यभाग हा आपला असू शकतो. म्हणजे हा मध्यभाग आहेच आपला. तर यामध्ये आता या परिसरामधलं जे काम आहे तर मी तुम्हाला अनेकदा सांगितलं परंतु आज पुन्हा सांगतो. आपल्या इथं जे आहे तर या ठिकाणी या साईडला बघा पूर्ण स्लीपर आलेले आहेत आणि आता स्लीपर तिकडून वाईगोड या परिसरातून इथं आलेल्या असताना आता 3 ठिकाणी दिग्रस ते साखऱ्यापर्यंत आपलं हे जे काम आहे ते SMS कंपनी SMS लिमिटेड या कंपनीचं हे काम आहे आणि काम अतिशय छान चालू आहे. आणि आता जे आहे तर वाईगोड तसेच साखरा या 2 परिसरामध्ये आणि त्यानंतर मग दारवा तर ते वेगळ्या कंपनीचं काम आहे. तिथे पण मित्रांनो जे पटऱ्या आहेत आपल्या त्या बसवणे सुरू आहेत. आणि आता इथून जे आहे तर 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरूनच जे पहिला आपला बोगदा आहे इथून या स्पॉटवरून फक्त 2.5 किलोमीटर डिस्टन्सवरून या SMS कंपनीचं काम समाप्त होतं आणि तिथून जो मग आहे तर ते दिग्रस ते पुसद शेवानगरचा पहिला टनल लागतो. त्या टनलच्या 500 मीटर पूर्वी ते काम मित्रांनो सुरू होतं आणि तिथून मग दुसरं त्या याच्यामध्ये घाट सेक्शन आहे. पुसदचा जो 3 किलोमीटर 2.5-3 किलोमीटरचा घाट आहे आणि त्या घाटालाच जंगली भागातून इकडून आपण पुसद जातो त्यावेळेला डाव्या हाताला बेलगव्हाण इथलं टनल ते 2.5 किलोमीटरचं आहे. त्याचंही काम मित्रांनो मी तुम्हाला अनेकदा दाखवण्याचा प्रयत्न केला. तेही काम सुरू आहे आणि आता तुम्हाला मी फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो की काम नेमकं कसं चालू आहे. आता हे बघा हा आपल्या पूर्ण स्लीपर दिग्रस स्टेशनवरचे आपल्याला असलेले दिसतात स्लीपरची जी आहे आणि त्याच्या साईडला बघा आता इथे जो आपला व्यापाऱ्यांचा माल येणार आहे तर त्यासाठी आणि इथे पण आता इलेक्ट्रिक पोल आलेले आहेत. आणि मग जो आपला प्लॅटफॉर्म आहे इथे आपल्याला पोल ठेवलेले दिसतात. आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता हे आपला मुख्यतः प्लॅटफॉर्म आहे आणि इथे तो प्लॅटफॉर्मचा जिना वगैरे बनणं सुरू आहे. हे काम सुरू आहे आणि आता खालून मी तुम्हाला काल परवा जो व्हिडिओ दाखवला होता तर त्या ठिकाणी आपल्याला जे आहे तर पूर्ण काम चालू असलेलं दिसतं आणि ते काम जे आहे आता त्याच्या खाली तिकीट घर वगैरे सगळं ते बनणं मित्रांनो सुरू आहे. ही अपडेट आपली नेहमीच येत असते आणि आता मागील अनेक दिवसापासून आपण याविषयी जे आहे तर ते तुम्हाला दैनंदिन अपडेट देण्याचा आपला प्रयत्न असतो. आता ही आहे आपली अत्याधुनिक नाली. पहिल्या नाल्या जशा होत्या म्हणजे इथं स्टेशनचं पाणी वाहून जाण्यासाठी तर याचं ड्रेनेज सिस्टीम जे आहे तिथून बाहेर निघेल पाणी ते बघा तुम्हाला तिथे दिसतं. तिथून पाणी बाहेर निघतं त्याच्या खाली बंबे टाकलेले आहेत मागं तुम्हाला आम्ही ते पण व्हिडिओ जर पूर्वीचे तुम्ही बघितले असेल तर तुमच्या ते लक्षात येतं. आता या ठिकाणी जे आहे तर आपण पुन्हा बघा की इथे आपलं कर्मचाऱ्यांसाठीचे जे क्वार्टर्स आहेत त्याचं पण काम मित्रांनो आपल्याला पूर्ण झालेलं दिसतं. आणि हा जो आहे आपला भाग इसापूरचं गाव जे आहे तर त्याच्या एक्झॅक्ट मागे म्हणजे जो आपल्याला टावर जो दिसतो आहे तर ते टावर मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला जे आहे तर त्याच्या मागे हा आपल्याला भाग असलेला दिसतो. तर सध्याच्या परिस्थितीत आपण या दिग्रसच्या स्टेशनमध्ये जे आहे तर काम चांगली सिच्युएशन आहे आणि आता तुमच्या भागामध्ये निश्चित आपण काही दिवसांनी पुसदला पण मित्रांनो सूटसाठी येणार आहोत. पुसद भागामध्ये सूट घ्यायला आणि त्यानंतर मग आता समोर बघा तुम्हाला मी झूम करून इथे दाखवतो की तो जो भाग आहे आपला तो पार्किंगचा स्टेशनचा भाग असणार आहे. हा थोडं जास्त झूम झालं. या ठिकाणी तिथे जे आहे मित्रांनो ती पार्किंग आहे आणि या हा रुईचा रस्ता जातो रुई गावाला इथून खाली त्यांना दिलेला आहे त्या साईडला पार्किंग आणि इथून जे तो पुढचा आपल्याला रस्ता दिसतो आहे
तर तो रस्ता आपला पुसदवरून येतोय, ते आपलं हॉस्टेल आहे. तर हे सगळं काम आता आपल्याला जे आहे तर प्रगतीपथावर असलेलं दिसतं आणि आता येत्या काही दिवसातच जे आहे असे नवीन नवीन अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न राहील. आता काही 15-20 दिवसात पुढच्या आपण निश्चितपणे पुसदला एकदा येण्याचा प्रयत्न करू आणि तिथलंही अपडेट एकदा द्यायचंच आहे आपल्याला. कारण दूर पडतं, बरेचदा लोक म्हणतात एकाच ठिकाणचे काय व्हिडिओ टाकतात, परंतु ते शक्य होत नाही. ज्यावेळेला टाईम मिळतो तर त्यावेळेला निश्चितपणे एकदा आपण तिथे येऊ आणि तिथलाही परफॉर्मन्स, काम कसं चालू आहे ते दाखवण्याचा प्रयत्न राहणार आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला लाईक, सबस्क्राईब, फॉलो, शेअर करायला विसरू नका.